भाग 20 रात्र 19वी पुनर्जन्म। माझे वय त्यावेळेला 11 वर्षांचे होते। मला प्रथम पुण्याला मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आलं होतं। माझा मोठा भाऊ तिथं शिकायला होता, परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही। त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो। नाना खोट्या चाहड्या मी तिथे केल्या। शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा। उगीच स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असं मामांना वाटलं। त्यांनी मला घरी पाठवून दिलं। त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती। आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते। त्यांची प्रकृती फार अशक्त होती, म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते। माझी मोठी बहीण माहेरी आली होती। माहेरी 4 दिवस आनंदानं राहण्यासाठी आली, परंतु फार आजारी पडली। आईवर सारा कामाचा बोजा होता। घरात दुसरं बाई माणूस त्यावेळेला नव्हतं। बहीण फार आजारी होती। अशा स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले। माझ्याकडे कोणीच लक्ष देईना। मी सर्वांचा नावडता झालो होतो। माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, साऱ्यांचं प्रेम होतं। तिची अंगावरची मुलगी होती। त्या मुलीचे त्यावेळेला फार हाल होत, कारण तिला तिच्या आईचं दूध मिळत नसे। आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे। अक्काला विषमज्वर झाला होता, म्हणून तिच्या अंगावरचं दूध पाजणं म्हणजे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेलं। त्यामुळं त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असायची। एके दिवशी अक्काला वात आला। सासरी झालेले हाल तिनं कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती। तिला शुद्ध नव्हती। त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके, आणि ते ऐकून आईला फार वाईट वाटे। इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाचच का, असं तिला वाटायचं। ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हा सुद्धा आपल्यातील दुर्गुण आहे। दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली। सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन। सासूरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगतोय। मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासूरवासाचं कसं वर्णन केलंय। सासरचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या। सासरचे बोल जशा रेशीम गाठी, रात्रंदिनी रडविती धाई धाई, वगैरे ओव्यात हे करुण चित्र काढलेलं आहे। या ओव्या बायकांनीच रचल्यात। त्यांनी स्वतःच्या स्थितीचं हे हीन दीन वर्णन केलेलं आहे। कारल्याचे कडूवेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांना सुचतील। अजून साधी आपुलकी ही मनुष्याला शिवायची। सासू सुनेला छळते, सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते। जणू पूर्वजांच्या छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे। 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडली। ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो आणि मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारित असत म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचं उत्तर असतं। मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे। मुली जर सासू सुनेचा खेळ करत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस सोडणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील। मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा। एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात आणि त्याला खूप मारतात। करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारत असतात। माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षांचा आहे। तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचंय नाहीतर शिपाई व्हायचंय। मी त्याला जर विचारले, हे 2 धंदेच तू का पसंत केलेस, तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढील। मास्तर म्हणजे काय कल्पना झालीये बघा। म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो। शाळा आणि सासर यांचं माहेर झालं पाहिजे। मी कुठेतरी भकत चाललो असं म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी। साधी माणुसकी नाही आमच्यामध्ये। पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांच्यावरही प्रेम करायला शिकवणारी माझी थोर संस्कृती, त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झालेत। साधी माणुसकी ही कशी विसरलेत हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते। परंतु जाऊ देत। दुपारी जेवण कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारेजण बसलो होतो। तामणात थंड पाणी घालून ते तामण अक्काच्या कपाळाला धरण्यात आलं होतं। खेडेगावात कुठून बर्फाच्या पिशव्या, कुठले कोलन वॉटर। आई तामण धरून बसली होती। सर्व मंडळींची तोंड चिमणीसारखी झाली होती। माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास माहिती, परंतु तामण मला धरावयास सांगून ती उठली। आई उठली, ती देवाजवळ गेली। देवघरात जाऊन ती देवाला म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दही भाताने लिंपीन। पोरीला गुण येऊ दे, उतारा पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे। प्रयत्न चालले होते। प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थना सुद्धा चालली होती। आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रंदिवस सेवाही करतच होती। आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीनं देवाचं सहकार्य सुद्धा आणलं पाहिजे।
रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडवू नकोस हो. असं आई मला म्हणाली. मी उठलो आणि अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडून मी कंटाळलो आणि घरात आलो. तिन्ही सांजेची वेळ होत आली होती. बाहेर काणपिणींना कांडप घातलेले होते, ते त्यांच्या जवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी, गुरे आली ओ, एवढं ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मी रंगूला तिथंच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून ती रडू लागली होती का? आईनं प्रेमानं बघावं म्हणून ती भुकेलेली होती का? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती, वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचं दर्शन सुद्धा 2-2 दिवसात होत नव्हतं. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता, आक्रोश करत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको, मी त्यासाठी हापापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानंच माझं पोषण होईल, असं का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईनं करावं तरी काय? कांडण मोजून घ्यावं का दिवा लावावा आणि देव तुळशीला दाखवावा, का गुरं बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजी भात करावा, का रंगूला खेळवावं, का अक्काजवळ बसावं? तिला काही 1000 हात होते का? आई धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्यात. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला आणि क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला रावळे, देवाची मंदिरच वाटतात. त्या स्त्रिया याच मी देवता मानतो आणि माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळं मला माहिती नाही. माझी आई संतापली, रागवलीही. तिच्या क्षमेला, सोशिकपणाला ही काही सीमा होती, मर्यादा होती. कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला. इकडची काडी तिकडे करायला नको. तिकडे लावलेन दिवे, आता इथे आलाय आईशीला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगलाय नुसता एरंडासारखा. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिंडोजी नुसता. शाम्या, अरे कार्ट्या, उचल ना जरा तिला. कळवळली रे बघ पोर, श्वास धरला तिने. तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरलायस. आई रागावून दुःख संतापानं वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूला उचलले आणि बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळाले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगायला हवा हवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असं मला त्या दिवशी वाटलं. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असं म्हणतात, ते खोटं नाही. मी सुद्धा त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगलं होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयानं प्रसन्न हो. मला चांगला कर. माझी अक्का सुद्धा बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला, एवढं खरं. माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीरानं बरी झाली, मी मनानं बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले, मला नवीन हृदय मिळाले.